जिल्हा परिषद अमरावती व नगर परिषद अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गप्पी मासे पाळण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार व अचलपूर शहराच्या नगराध्यक्षा सुनीता फिसके यांनी स्वतः पुढाकार घेऊन अचलपूर शहरातील विविध भागात, ज्यामध्ये प्रामुख्याने ITI कॉलेज ते चांदूर बाजार रोडवरील साचलेला पाणीसाठा व विलायतपुरा येथील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीच्या परिसरातील जागेत गप्पी मासे सोडले। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार व मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गप्पी मासे पाळल्यास होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होऊ शकतो, असे प्रतिपादन नगराध्यक्ष यांनी केले। आंतरराष्ट्रीय स्तरावर व संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम सुरू असून अमरावती जिल्ह्यातील सर्व गावाला सुखदेव पवार सदस्य जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून ही मोहीम जोरात राबविण्यात येत आहे। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य पवार, नगराध्यक्षा सुनीता, जिल्हा हिवताप अधिकारी कुंडे, प्रशासकीय अधिकारी गणेश खडके, आरोग्य निरीक्षक इरफान, उपजिल्हा रुग्णालयाचे लुंगे व त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच नगर परिषद आरोग्य विभागाचे सागर तांबे व इतर कर्मचारी उपस्थित होते। आपल्या देशात राष्ट्रीय पातळीवर हिवताप निर्मूलन मोहीम तसंच मलेरिया, डेंग्यू याच्या निर्मूलनासाठी मोहीम चालू आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या आता सध्या अचलपूर तालुक्यात सगळीकडे या हिवताप निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न चालू आहेत आणि या दृष्टिकोनातूनच गप्पी मासे ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे, शहरात ज्या ठिकाणी डबकीस असतात किंवा टाके असतात त्या ठिकाणी हे गप्पी मासे सोडले तर येणाऱ्या काळाचे साथीचे रोग आहेत, या साथीच्या रोगावर चांगलं नियंत्रण आपल्याला मिळवता येऊ शकतं। ठिकठिकाणी पावसाळा आला की ठिकठिकाणी डबकीस असतात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचं निवारण करणं अशक्य असतं आणि अशा ठिकाणी आपण हे मासे जर सोडले तर डेंग्यू, मलेरिया, हिवताप यासारख्या साथीच्या आजारावर आपण चांगल्या प्रकारे पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।